तिकडे जळगावातील तरसोद पाळधी रस्त्यावरील आसोदा पूल धोकादायक झालेला आहे। पुलाच्या कॉन्क्रीट प्लेट कोसळायला सुरुवात झाली आहे। शिवाय पुलाच्या बांधकामात वापरलेला मुरुम सुद्धा पडायला सुरुवात झाली आहे। पूल धोकादायक अवस्थेत आलेला आहे। इथली वाहतूक 3 दिवसासाठी बंद ठेवली गेली आहे। खासदार स्मिता वाघ यांच्याकडून पुलाची पाहणी केली गेली। यावेळी स्मिता वाघ यांनी महामार्ग अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली। हा पूल धोकादायक झाला असून तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करा अशी मागणी स्थानिकांकडून केली गेली आहे। आमचे प्रतिनिधी जुगल पाटील यांनी या धोकादायक पुलाच्या परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे। बघूया। मुंबई नागपूर महामार्गावरील तरसोद आसोदा बायपास या ठिकाणी पावसामुळे हा पूल खचला असून या ठिकाणी पुलाखालील भराव वाहून गेल्यामुळे वाहतूक ही बंद करण्यात आलेली आहे। मात्र जर विचार केला तर अतिशय निकृष्ट दर्जाचं काम कंत्राटदाराने केल्यामुळे कुठेतरी प्रशासनाने या ठिकाणी या कंत्राटदारावर संताप व्यक्त केला आहे। खासदार स्मिता वाघ यांच्याकडून आज या पुलाची पाहणी करण्यात आली। आपण दृश्यांमध्ये बघू शकतात की हाच तो तरसोद आसोदा महामार्गावरील या ठिकाणी बायपासचा पूल आहे। कुठेतरी या ठिकाणी प्रशासनातर्फे हे काम झाकण्याचा कुठेतरी प्रयत्न या ठिकाणी करण्यात आलेला आहे। पांढरा कापड या ठिकाणी टाकण्यात आलेला आहे। जळगाव जिल्ह्यात 2 दिवसाचा या ठिकाणी रेड अलर्ट दिल्यानंतर कुठेतरी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हा भराव खचला होता। आपण जय महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून या दृश्यांमध्ये पाहू शकतात की कशा प्रकारे या ठिकाणी ज्या पुलाच्या प्लेट्या आहेत त्या प्लेट्या देखील या ठिकाणी पडलेल्या आहे। जवळपास सप्टेंबर महिन्यात या पुलाचं लोकार्पण करण्यात आलं होतं। मात्र काही दिवसातच या ठिकाणी आपण बघू शकतात की कशा प्रकारे हा पूल ढासळल्याची परिस्थिती या ठिकाणी बघावयास मिळत आहे। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव। आम्ही वारंवार इथले स्थानिक शेतकरी आहे। आम्ही सर्व शेतकरी जमून नाहीच्या अधिकाऱ्यांकडे आतापर्यंत 3 ते 4 वेळा फोटोग्राफ दाखवून त्यांना वारंवार सूचना दिल्या की हे कामाची प्रत पण बरोबर नाहीये। ही जर तेव्हाच त्यांनी ऍक्शन घेतलेली असती तर आज ही वेळ आली नसती। मला प्रशासनाला पण मी हीच विनंती केली होती की मॉनिटरिंग आपलं असतं तर आपलं मॉनिटरिंग त्यावेळेला जर झालं असतं तर कदाचित ही वेळ आज आपल्यावर आली नसती। आज या पुलाची परिस्थिती बघल्यानंतर अतिशय भयानक आहे। खाली रेल्वे आहे, त्याच्यावर हा ब्रिज आहे। समजा उद्या कमी जास्त घडलं असतं तर आज रेल्वेचं पण नुकसान आणि लोकांचं जनतेचं किती अतोनात नुकसान झालं असतं आणि कोणत्या प्रसंगाला आपल्याला सामोरं जावं लागतं याची मी कल्पना पण करू शकत नाही। इतकी भयानक परिस्थिती आजच्या रस्त्याची आहे।